नमस्कार मैत्रिणींनो, मी सुधाताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला काठापदराच्या साडीवरचा साडीतला कपडा आणि काठ यापासून एक छानशी डिझाइन बनवून दाखवणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आपण मापे घ्यायला सुरुवात करूया। तर इथे ब्लाऊजची रुंदी आहे 9.5 आणि उंची आहे तयार 12.5, तर मी इथे 13.5 ठेवले। आणि इथे गळा रुंदी आहे 2.25 आणि शोल्डर आहे 5 आणि मोंडा 5.5 आणि मी इथे 1.5 इंचाला गोलाकार देऊन घेतले। आणि गळ्याची उंची आहे 9.25, 9च्या पुढे 2 लाईन 9.25। नेहमीप्रमाणे आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला गळा कोणता तयार करायचा आहे ते आखता येतो। आता इथे गळ्याला रेषा ओढून झालेला आहे। इथे आपल्याला गळ्याला मटका आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने मटका आकार दिले आणि आपल्याला इथे पॅच तयार करून एक डिझाइन बनवायचा आहे। तर इथे डिझाइनचा आकार आपल्याला इथे 1.5 किंवा 2 इंचावर आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने गोल चंद्राकार द्यायचा आहे। आणि आता आपल्याला आतमधला कपडा कट करून घ्यायचा आहे। आता इथे मी गळा कट करून घेत आहे। आणि आपल्याला हा गळा कॅनव्हास पेपरवर काढायचा आहे। बरोबर ठेवून घेऊन आपल्याला इथे एक टाच पिन लावून घ्यायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे तसा कॅनव्हासवर आखून घ्यायचा आहे। आता इथे मी कॅनव्हास पेपरवर आखून घेतले। आपल्याला इथे पण 1.5 किंवा 2.25 अंतरावर गळ्याला आकार द्यायचा आहे, तर मी इथे 1.5 इंचावर आणि इथे पण अशा पद्धतीने चंद्राकार गोल। तर इथे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला साडीचा कपडा आणि काठ वापरून इथे गळ्याची डिझाइन बनवायची आहे। तर मी अगोदर आतमधला मटका गळा कट करून घेते। अशा पद्धतीने जसा आकार आहे तस आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला हा कॅनव्हास पेपर काठावर टाकून घ्यायचा आहे। अगोदर आपण समोरचा आणि पाठीमागचा भाग शिवून घेऊ। तर इथे मी मेन कपड्यावर अस्तर टाकून अगोदर शिलाई करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला टाच पिना लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला अस्तरचा कपडा हलणार नाही।
आणि आपल्याला इथे जसा गळा आहे तसा शिलाई करून घ्यायचा आहे. आता इथे गळ्याला आपलं शिलाई करून झालेलं आहे. आता बाजूने पण आपल्याला 5 नंबरची शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे आपण जर शिलाई केलं तसे आतमधला कपडा कट करून घ्यायचा आहे. आता इथे बाजूचा कपडा कट करून झालेला आहे. आता आपल्याला पाठीचे टक्स म्हणजे कमरेचे टक्स मारून घ्यायचे आहेत. शोल्डर पासून मध्य काढून 4 इंच अंतरावर आपल्याला टक्स मारायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने शोल्डर पासून धरून 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या बाजूने पण तशा पद्धतीनेच टक्स मारून घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथे कमरेला पट्टी लावून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायचं आहे. आणि त्यावर आपल्याला एक दाबटीप द्यायचा आहे. आता इथे आपलं कमरेला कमरपट्टी लावून झालेलं आहे. तर आपल्याला आता अगोदर पॅच तयार करायचा आहे. तर मी इथे साडीतला काठ घेतलेला आहे. आपल्याला त्यामधून कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे. आणि त्यावर आपल्याला एक दाबटीप द्यायचा आहे म्हणजे आपला पॅच चांगला बसला जातो. आणि हा काठ आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे. हे डिझाईन काठावर प्रेस करून घ्यायचं आहे.
आणि यावर आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कॅनव्हास पेपर सरकणार नाही, त्यामुळे मी इथे शिलाई करून घेत आहे. इथे जसा आकार आहे तशा पद्धतीने मी इथे शिलाई करून घेतली. आता आपल्याला हा आतमधला कपडा कट करून टाकायचा आहे. आणि या बाजूचा पण आपल्याला कपडा कट करायचा आहे. इथे जसा आकार आहे तशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे बरोबर. आता इथे आपला पॅच तयार झालेला आहे. आकार पण एकदम छान आलेला आहे, हे बघा अशा पद्धतीने. तर हा पॅच आपल्याला उलट्या बाजूने ठेवायचा आहे आणि परत आपल्याला अशा पद्धतीने खालून फोल्ड करायचं आहे. तर जी आपली ब्लाऊजची उलटी बाजू आहे तिथे आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला टाचपिना लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला तयार केलेली डिझाईन आपली सरकणार नाही. अशा पद्धतीने आणि आपल्याला इथे एक टाचपिन लावायचं आहे आणि आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे शिलाई खूपच काळजीने करायची आहे, म्हणजे आपला मेन कपडा आणि कॅनव्हास पेपर एकसारखं धरायचं आहे. आता इथे आपण हे टाचपिना काढून ठेवू आणि आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत, म्हणजे आपण जो बनवलेला पॅच पलटी केल्यावर छानपैकी पलटी होते, त्यामुळे इथे आपल्याला अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आहेत. अगोदर आपल्याला उलट्या बाजूकून पॅच लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा परत आपल्याला सोयीच्या बाजूकून पलटी करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करून आता इथे पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे हा पॅच सोयीच्या बाजूकून जातो. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला आता इथे शिलाई करून घ्यायचं आहे.
म्हणजे आपला पॅच बरोबर व्यवस्थित बसतो. आता मी ती कडेने शिलाई करून घेत आहे आणि शिलाई करते वेळेस आपल्याला हे बरोबर धरायचं आहे, म्हणजे आतमधला कपडा बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्या. आणि बाजूने पण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जसा पॅचला आकार दिलो तशा पद्धतीने. आता इथे आपला पॅच लावून तयार आहे. तर आपल्याला त्या पुढची एक डिझाईन बनवायचं आहे, म्हणजे साडीचा जो कपडा निघालेला आहे त्यापासून इथे छानपैकी पॅच तयार झालेला आहे. तर मी समोरची डिझाईन तुम्हाला दाखवते. मी इथे साडीच्या कपड्यापासून 2.5 बाय 2.5 इंचाचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे आणि हे साडीचे तुकडे असे गोळा होत आहेत, त्यामुळे आपल्याला अगोदर अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते. म्हणजे आपल्याला डिझाईन अशी बनवायचं आहे, पण आपल्याला अगोदर अशी एक शिलाई करून घ्यायचं आहे, कारण की हा कपडा खूप सुळसुळ आहे आणि गोळा पण होत आहे, त्यामुळे अगोदर आपल्याला समोश्याच्या आकाराची बनवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते डिझाईन बनवून घ्यायचं आहे. अगोदर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि इथे मोरपंखी कलरची साडी आहे आणि हा साडीतला कपडा घेतलेला आहे. म्हणजे असे समोसे करून डिझाईन बनवलं तर आपल्याला सोपं जाईल आणि कपडा पण निसटून जाणार नाही. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे कसं अगोदर आपण समोसे करून घेतल्याने ही डिझाईन बनवायला सोपी जात आहे, त्यामुळे मी अगोदर समोसे तयार करून घेतले. म्हणजे कपडा एकदम फोल्ड होत नाही, सुळसुळ आहे, त्यामुळे मी अगोदर समोसे बनवून घेतले आणि पुन्हा अशी डिझाईन करत आहे.
तर इथे अशा पद्धतीने आपल्या पाकळ्या रेडी झालेल्या आहेत. तर आपल्याला एक एक पाकळी लावून घ्यायचं आहे. अगोदर थोडं शोल्डर करता जागा ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला एक एक पाकळी लावून घ्यायचं आहे. आता इथे आपल्या संपूर्ण पाकळ्या लावून झालेल्या आहेत. आपण थोडं थोडं कट करून घेऊ, म्हणजे बरोबर करून घेऊ. म्हणजे बाहेर आलेला कपडा थोडा थोडा कट करून बरोबर करून घ्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं बाहेर दिसत आहे ते आपल्याला कट करून बरोबर करून घ्यायचं आहे. आता त्यावर आपल्याला लेस लावायचा आहे. तर इथे मी लेस लावण्याकरता गोल्डन कलरचा दोरा वापरत आहे, कारण की ती लेस गोल्डन कलरची आहे, त्यामुळे मी इथे गोल्डन कलरचा दोरा लावत आहे. इथे आता आपल्याला गोल्डन कलरची लेस लावून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला एक डबलची शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली लेस उचकणार नाही किंवा उकलणार नाही, त्यामुळे. आणि त्याच्या बाजूने एक आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपण पॅचला आकार दिलो तिथून आपल्याला एक लेस लावायचा आहे. जसा आकार आहे तशा पद्धतीने आपल्याला लेस फिरवायचा आहे.
हॅलो आता इथे जसा आकार आहे त्या पद्धतीने लेस लावून झालेले आहे. परत आपल्याला त्या बाजूने म्हणजे कडेने पण एक शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे मी कडेने पण एक शिलाई करून घेत आहे. आता इथे बाजूने पण एक लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला या छोट्या छोट्या पाकळ्याला मणी लावून घ्यायचे. तर आणखीन आपल्याला नॉट पण बनवायचे कपड्याचे. तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तरी ते कपड्याचे मी नॉट बनवित आहे. तर अशा पद्धतीने मी पट्ट्या काढून घेतले. आता इथे नॉटच्या पट्ट्या शिवून तयार झाल्या आहेत. आता या नॉटला आपल्याला हळूहळू पलटी करून घ्यायचं आहे. आणि बाजूचा कपडा थोडासा कट करून टाकायचा आहे. म्हणजे आपल्याला नॉट पलटी करताना सोपं जातं. त्यामुळे मी थोडासा बाजूचा कपडा कट करत आहे. जस त्याच्या आवडीप्रमाणे, म्हणजे ह्या ताईला कपड्याचे नॉट हवे होते त्यामुळे मी इथे कपड्याचेच तयार करत आहे. इथे बाजूचा कपडा कट करून घेतले. आता आपल्याला पलटी करायचं आहे सुईच्या सहाय्याने. आता इथे मी सुई दोरा घेतले आणि हे नॉट आपल्याला एक एक पलटी करून घ्यायचं आहे. आणि पलटी करताना सुईने आपल्याला ह्या टोकाला एक गाठ मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. परत आपल्याला सुई आतमध्ये टाकून बाहेर काढून घ्यायचं आहे. थोडंसं नॉट पलटी करायचं म्हणजे अवघडच असतं. आणि इथून हळूहळू आपल्याला सुई ओढायची असते. जर आपण जोरात जर दोरा ओढला तर दोरा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हे नॉट हळूहळू ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, एकदम हळूहळू. कारण की दोरा जर तुटला तर दुसरा नॉट बनवावा लागतो. ते काहीच कामाचं होत नाही. त्यामुळे होता होईल तेवढं हळूहळू आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. इथे एक नॉट तयार झालेला आहे छानपैकी. आता आपल्याला दुसरा नॉट पण तशा पद्धतीनेच
पलटी करून घ्यायचं आहे. इथे पण टोकाला अशा पद्धतीने आपल्याला एक टाका मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि सुई आतमध्ये घालून ओढून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही नॉट कपड्याचे तुमच्या समोर तयार झालेले आहेत, रेडी झालेले आहेत. तर आता आपल्याला याला गोंडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी काठाचेच गोंडे तयार करत आहे अशा पद्धतीने. परत आपल्याला आणखीन एक समोसा करायचा आहे, म्हणजे दोन दोन करायचे आहेत. तर इथे दोन्ही नॉट अशा पद्धतीने तयार झाले आहेत आणि हा काटाचाच कपडा उरलेला आहे आणि अशा पद्धतीचे इथे नॉट तयार झालेले आहेत. तर आपल्याला इथे 3 इंच अंतरावर खूण करून नॉट लावून घ्यायचा आहे. तर इथे शोल्डर पासून आपल्याला 3 इंच अंतरावर या बाजूला पण तशा पद्धतीनेच
तर इथे दोन्ही बाजूचे आपले नॉट लावून तयार झाले आहेत. आता आपले लावायचे राहिलेत मणी. तर आता आपण मणी लावून घेऊ. तर मी इथे गोल्डन कलरची मणी लावून घेत आहे. तर इथे फायनली आपली गळ्याची छान अशी डिझाईन तयार झालेली आहे काठपदरच्या साडीवरची. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे असे डिझाईनचे साधे आणि सोपे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. लटकन पण छान आलेले आहेत. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.